2 दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये एक प्रकरण उघड झालं आणि या प्रकरणामध्ये 2 चिमुकलींवरती अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। आणि हा जो अत्याचार झाला एका शाळेत झाला, एका प्रतिष्ठित शाळेत झाला, जी शाळा बदलापूरमधली प्रतिष्ठित शाळा म्हणून ओळखली जाते। या शाळेमध्ये हा प्रकार घडला आणि पाहायला गेलं तर हे प्रकरण प्रचंडपणे चिघळलं, कारण की पोलिसांनी दुपारपासून रात्रीपर्यंत नागरिकांना उभं केलं होतं। म्हणजे जे पालक होते ते मुलींचे पालक त्यांना उभं केलं होतं आणि त्यानंतर जे प्रकार पाहायला गेला ते रात्री 12:30 वाजता त्या मुलींचा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आला होता आणि यामध्ये या शाळेचा सफाई कामगार याच्यामध्ये अटक करण्यात आला होता। आणि या पाहायला गेलं तर ही जी गर्दी दिसते ही पालकांची गर्दी आहे। या शाळेतील पालक जे आहेत त्यांची गर्दी आहे। तसेच विविध सर्वपक्षीय महिलांनी हे जे आंदोलन उभं केलं आहे, कारण की प्रचंड पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचं बोललं जातं आहे। आणि या पाहायला गेलं तर जो गुन्हा दाखल करायचा होता, लागलीच गुन्हा दाखल करायचा पण गुन्हा दाखल केला नाही। 12 घंट्यानंतर हा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर त्या आरोपीला अटक करण्यात आली। आणि आता पाहताय आपण की प्रचंड डोंबिवली म्हणजे बदलापूरकर हे इथे शाळेच्या बाहेर जमा झालेले आहेत आणि एक आंदोलन चालत आहे, निषेध आंदोलन केलं जातं आहे। पाहायला गेलं तर इथल्या जे प्रशासन आहे त्यांनी समोर यावं आणि त्याचं उत्तर द्यावं असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे, म्हणजे या नागरिकांचं म्हणणं आहे। आणि आता जे आंदोलन उभं राहिले सकाळी 6:30 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि पाहायला गेलं तर प्रचंड गर्दी तसेच प्रचंड पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे। आणि ही जी गर्दी पाहताय ही गर्दी ही त्या शाळेबाहेरची जी बदलापूरमधली एक प्रतिष्ठित शाळा आहे आणि या शाळेबाहेर ही गर्दी जमा झालेली आहे। आणि सकाळपासून या शाळेबाहेर हे जे घोषणाबाजी सुरू आहे, जो निषेध घोषणाबाजी चालू आहे। आणि पाहायला गेलं तर ह्या मुलींच्या बाबतीत आता जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आणि आता जे आंदोलन उभं राहिलं आहे ते पोलीस प्रशासन आणि शाळा प्रशासनाच्या विरोधात उभं राहिलेलं आहे। कुठेतरी पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही चौकशी केली त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, आम्ही तपास केला त्यानंतर गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र शाळेने आत्तापर्यंत कोणतेही उत्तर या प्रकरणात दिलेलं नसल्यामुळे आता हे आंदोलन चिघळत चालले आहे। आणि आज बदलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये रिक्षा युनियन असून दे, ज्वेलरी असोसिएशन असून दे, स्कूल बस असोसिएशन असून दे यांनी हा बंद पुकारलेला आहे। पाहायला गेलं तर पूर्ण जे बदलापूर आहे आज कडकडीत बंद असणार आहे। आता 9 वाजल्यानंतर जे सरळ चित्र आपल्याला दिसणार आहे ते 9 वाजल्यानंतर दिसणार आहे की हे बंदचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। पाहायला गेलं तर आत्ता ही गर्दी अजूनही इथे शाळेबाहेर उभी आहे, मात्र कोणतेही शालेय प्रशासन इथं बाहेर येण्यास तयार नाही आहे। कॅमेरामन कृष्णा तर अजित वने, साम TV, बदलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।